मित्रांनो, कधी असा विचार आलाय का तुमच्या मनात, ही व्यक्ती माझ्या आयुष्यात आलीच कशाला? तिचं बोलणं, तिचं वागणं, तिचं विचार करणं काहीच पटत नाही, पण तुम्ही लाख टाळा तरी अशा लोकांचं अस्तित्व टळत नाही. आणि म्हणूनच आजचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. न आवडणाऱ्या, न पटणाऱ्या लोकांचं करायचं काय? कारण जग सगळंच आपल्या मनासारखं चालत नाही, पण आपण त्याला कसं सामोरं जातो हेच आपली बुद्धिमत्ता ठरवतं. मित्रांनो, आपल्या आयुष्यात असे अनेक लोक भेटतात. काही आपल्या मनाला भावतात, प्रेरणा देतात, आपल्याला समजून घेतात, पण काही लोक मात्र आपल्याला खटकतात. त्यांच्या बोलण्याची पद्धत, वागणं, विचारसरणी काहीच पटत नाही. पण खरं सांगू का, आयुष्य हे आपल्या पसंतीनुसार चालत नाही. ना प्रत्येक जण आपल्या अपेक्षेनुसार वागणार आहे आणि ना आपण प्रत्येकाला बदलू शकतो. मग अशा लोकांचं काय करायचं? सगळ्यात पहिलं म्हणजे स्वतःला समजून घ्या. कधी कधी आपल्याला एखादी गोष्ट न पटणं हे आपल्या स्वतःच्या विचारांच्या चौकटीमुळे असतं. थोडंसं खोल विचार केल्यावर आपल्याला कळतं की त्या व्यक्तीचा दृष्टिकोन वेगळा असला तरी त्यामागे त्याची काहीतरी कारणं असतात. दुसरं म्हणजे स्वतःला शांत ठेवा. सतत त्यांच्यावर रागवणं, चिडचिड करणं, त्यांच्याशी वाद घालणं याने फक्त तुमचा मानसिक त्रास वाढतो. त्यांनी काय करावं यावर आपलं नियंत्रण नाही, आपण कसं प्रतिसाद द्यायचा यावर नक्कीच आहे. तिसरं म्हणजे प्रेमाने दुर्लक्ष करा. कधी कधी उत्तर न देणं हेच सर्वात योग्य उत्तर असतं. न पटणाऱ्या माणसाला बदलण्याचा प्रयत्न न करता त्याचं अस्तित्व स्वीकारणं हेच आपल्याला शांतता देतं. चौथं, सीमा ठेवा. सगळ्यांशी गट्टी करणं आवश्यक नसतं. जेव्हा तुम्हाला कळतं की एखादी व्यक्ती तुमच्या मानसिक शांततेसाठी हानिकारक आहे, तेव्हा नम्रपणे अंतर ठेवा. त्यात कोणताही अहंकार नको, पण स्वतःचं रक्षण करणं गरजेचं आहे. आणि शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक जण काही ना काही शिकवतोच. काही जण काय करावं ते शिकवतात, तर काही जण काय करू नये ते. म्हणून न आवडणाऱ्या व्यक्तींपासूनही आपण काही ना काही शिकतोच. मित्रांनो, प्रत्येक वेळी समोरच्याला बदलणं शक्य नसतं, पण आपण आपल्या प्रतिक्रिया देण्याची पद्धत हे नक्कीच बदलू शकतो. न पटणाऱ्या लोकांवर रागवणं सोपं आहे, पण समजूतदारपणाने दुर्लक्ष करणं ही खरी शहाणपणाची खूण आहे. आजपासून निर्णय घ्या, प्रत्येक न पटणाऱ्या माणसाकडे एक शिकवण म्हणून बघायचं. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त आपण कुणाकडे कसं बघतो हे बदलण्याची गरज आहे. मित्रांनो, आता एक क्षण थांबा, डोळे बंद करा आणि आठवा असा एखादी व्यक्ती जो तुम्हाला खूप खटकतो पण अजूनही तुमच्या आयुष्यात आहे. कदाचित तो सहकारी असेल, नातेवाईक असेल किंवा अगदी तुमच्या मित्र परिवारातला. आजपासून ठरवा, त्याच्यावर राग न करता स्वतःला शांत ठेवायचं. त्याच्या वागण्याकडे उत्तर देण्याऐवजी समजून घेण्याचा प्रयत्न करायचा. मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट नक्कीच करा. तुम्हाला काय वाटतं तुमच्या भावना कमेंटमध्ये लिहा. आणि अशाच प्रकारची नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.